म्हणून आपल्या गावामध्ये अनेक गरीब लोक राहत आहेत, त्यांना घरकुलाची योजना आपल्या या शहरामध्ये आणणं, या गोरगरिबांसाठी असणारी सगळी विकासाची कामं करणं, जे आपले दलितांचे जे वर्ग आहेत, जिथे वस्ती आहेत, त्यांची सुधारणा करणं, हे सुद्धा काम या नगरसेवकाच्या निमित्ताने आहे. आणि म्हणून या हातकणंगले शहराचा चेहरा आणि मोहरा बदलायचा असेल तर आपण आपल्या या राष्ट्रवादीच्या लोकांना संधी देण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं येत्या भविष्यामध्ये आपण ती सेवा करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा या निमित्ताने करतो. बंधूंनो, एवढं करून आपल्याला थांबणार नाही. आपल्या शहराच्या विकासासाठी तरी नगरपालिका असतात. आपल्या नगरपालिकेच्या निधीमधून इतकी प्रचंड कामं करता येत नाहीत. यासाठी शासकीय निधी, केंद्राचा निधी आपल्याला आणावा लागतो आणि यासाठी एक माध्यम असावं लागतं. मी आपलं माध्यम आणि एजंट म्हणून काम करेन आणि एक चांगला निधी मिळवून देण्यासाठी मी आपल्या या नगरपालिकेच्या सर्व लोकांना सहकार्य करीन. बंधूंनो, ज्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी केला. बंधूंनो, मी सलग 6 वेळा कागल विधानसभेतून निवडून आलेलो आहे. म्हणजे 30 वर्षे मी आमदार आहे आणि त्यातली 22 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतो. मला सांगण्याची आवश्यकता अशासाठी आहे की आपल्या कागल शहरामध्ये जरा जाऊन फेरफटका तुम्ही मारला की तुमच्या लक्षामध्ये येईल कशा प्रकारचे गार्डन आम्ही विकसित करू शकतो. एक पर्यटन केंद्र आम्ही केलेलं आहे. हजारो लोक त्या धबधबा बघायला येत आहेत. म्हणजे 12 महिने धबधबा. कधी आपण बघितलं नाही मला माहिती नाही. एक दिवस शनिवार रविवार जाऊन या कागलला, मला वाटते प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होते. स्मशानभूमीचा उल्लेख केला, रस्त्याचा उल्लेख केला, जो 12 गार्डन आपण केले आहेत. मी या सगळ्याच कामाचा 3000 घरं 10,000 रुपयेमध्ये गोरगरिबांना बांधून देणारं कागल नगरपालिका पहिली नगरपालिका आहे.